प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधू जनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने आणि ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांस आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत आणि वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफान आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पारमिना आणि यहुदीय मतानुसारी निकलाव अंत्युखियाकर यांची निवड केली. त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य खाली समुद्राकडे गेले आणि मछव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्नहुमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला. तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे सव्वा कोस वल्हून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मछव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आहे, भिवू नका. म्हणून त्याला मछव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांना जावयाचे होते त्या ठिकाणी मछवा किनाऱ्याला लागला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.